मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की दहशतवादी हमले कसे होतात आणि दहशतवाद निर्माण होण्याची कारणे काय आहे हे सगळं एकाच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की 26/11 मुंबई हल्ला यामध्ये ताज हॉटेल आणि ओबराय हॉटेल यावर बॉम्बस्फोट केला होता आणि हा हल्ला 2008 मध्ये झाले होते। या हल्ल्यात 167 लोकांचे मृत्यू झाले होते आणि हा दहशतवादी हमला करणारे गट लष्कर-ए-तोयबा हा होता। असा अनेक हल्ला होतात। पार्लमेंट हल्ला 2001 आणि त्यानंतर अक्षरधाम मंदिर हल्ला। तर मित्रांनो, असा अनेक हल्ला होतात आणि या हल्ल्यामध्ये बॉम्बस्फोट करतात, गोळीबार करतात। तर मित्रांनो, हा दहशतवादी हमला एकाच व्यक्ती करत नाही। या दहशतवाद्यांचे एक ग्रुप असतात आणि त्या ग्रुपचे नाव पण ठेवलेले असतात आणि या दहशतवादी ग्रुपमध्ये सामील झालेल्या व्यक्तींना पहिले ट्रेनिंग दिले जाते। त्यांना गोळी चढवण्याची ट्रेनिंग दिली जाते आणि बम कसे तयार करायचा याचे पण ट्रेनिंग दिले जाते आणि वेगवेगळ्या बंदुकीची ओळख दिली जाते। दहशतवादी ग्रुप शासनासमोर काही मागणी करतात। जेव्हा शासनाने त्यांची मागणी नाकारली तेव्हा दहशतवादी ग्रुप शहरावर किंवा एखादी सुंदर स्थळावर बॉम्बस्फोट करतात किंवा ज्या भागात खूप जास्त प्रमाणात गर्दी असतात त्या भागात गोळीबार करतात। तर मित्रांनो, हा दहशतवादी ग्रुप निर्माण कसा होतात याविषयी चर्चा करूया। तर मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की 2011च्या जनगणनेनुसार भारतामध्ये 121 कोटी लोकसंख्या होती आणि आता 2024 भारताची लोकसंख्या एवढी वाढली की लोकसंख्येच्या दृष्टीने भारत जगावर पहिल्या नंबरवर आले आहे। तर मित्रांनो, यामुळे काय होतो की सगळ्याच लोकांना नोकरी रोजगार मिळत नाही आणि जेव्हा नोकरी रोजगार मिळत नाही त्यामुळे लोकांमध्ये तणाव निर्माण होतात आणि ते दहशतवादी गटमध्ये सामील होतात किंवा दहशतवादी गट तयार करतात। हा झाला आर्थिक कारण। आता जाणून घेऊया राजकीय कारण। राजकीय कारणामध्ये लोकांची जी अपेक्षा असते ती अपेक्षा पूर्ण करण्यास शासन जेव्हा अपयशी ठरते तेव्हा दहशतवादी निर्माण होतात आणि भ्रष्टाचारी नेत्यामुळे दहशतवाद निर्माण होतो। मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या घरी घुसले होता लोक। शेख हसीना तिथून पळून गेले पण त्याच्या घराची तोडफोड केली होती कारण बांगलादेशची पंतप्रधान शेख हसीना यांनी आरक्षणामध्ये फेरबदल केले होते। यामुळे युवा वर्गाला क्रोध आले आणि ते पंतप्रधानाच्या घरी गेले होते आणि बांगलादेशमध्ये खूप दंगे झाले होते। यामुळे आपल्या असं लक्षात येते की भ्रष्टाचारी नेत्या आणि असा कायदा जे लोकांच्या हिताचे नसते यामुळे दहशतवादी निर्माण होतात। आता सामाजिक कारण जाणून घेऊया। तर मित्रांनो, शिक्षण, आरोग्य आणि धर्म जेव्हा यांच्यामध्ये भेदभाव निर्माण होतो तेव्हा दहशतवादी निर्माण होतात। तर मित्रांनो, आपल्याला माहीत आहे आपला भारत धर्मनिरपेक्षता आहे। जेव्हा धर्मामध्ये भेदभाव होतो तेव्हा लोकांना असे वाटतात की आपले धर्म श्रेष्ठ आहे आणि दुसरे धर्म कनिष्ठ आहे। असा श्रेष्ठ कनिष्ठ उच्च नीच त्यामुळे दहशतवाद निर्माण होतात। तर मित्रांनो, आता परदेशी कारणे आणि आंतरराष्ट्रीय कारणे जाणून घेऊया। तर मित्रांनो, जे दहशतवादी राज्यापुरत्या मर्यादित असतात त्यांना परदेशी दहशतवादी म्हणतात। परदेशी दहशतवादामध्ये जे राज्य सरकार लोकांच्या हितांचे योजना कार्य करीत नाही तेव्हा दहशतवादी निर्माण होतो आणि भ्रष्टाचारी नेत्यांमुळे। तर मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की 15 ऑगस्ट
1947मध्ये भारत देश स्वतंत्र झाला होता, तेव्हा मुस्लिम लीगचे नेता मोहम्मद अली जिन्ना यांना वेगळाच देश पाहिजे होता आणि यांनी पाकिस्तानची मागणी केली होती. त्यांची मागणी यशस्वी ठरली, पण त्यामुळे भारतामध्ये मोठी दहशत निर्माण झाली होती आणि त्यात हजारो लोकांचे प्राण गेले होते. आता आंतरराष्ट्रीय दहशत पाहूया. मित्रांनो, जेव्हा भारताचे शत्रू देश भारतामध्ये दहशत निर्माण करण्यासाठी भारतीय दहशतवादी गटामध्ये सामील होतात आणि भारतामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. यामुळे भारतामध्ये मोठमोठे दहशतवादी हमले होतात. तर मित्रांनो, आय होप व्हिडिओ आवडला असेल असे मी अपेक्षा करतो आणि यानंतरचे व्हिडिओ मद्यपानाविषयी होणार आहे. तर मित्रांनो, सगळ्यांनी माझा चॅनल सबस्क्राईब करा.